श्री गणेशाय नमः. जय जयाजी वासुदेवा, वासनाद्वासुदेवा मायावयवा, मनोनी तू ते माधवा सगुणस्थिती विराजे. हे चक्रचालका यदुपती, वदवी आता रसाळयुक्ती, जेने श्रोते आनंद पावती नवरसा ते वेदुनिया. मागील अध्यायी भर्तरीनाथ, अवंतिके आला व्यवसायाते, ते जननादी पाळन यथा श्रुत वदविले महाराजा. या परी पुढे कथा गहन, वदवी नवरसा सुडाळपण, ऐसे वदता रुक्मिणी रमण संतोष चित्ती जाहला. जाहला तरी आता श्रोती, कथा स्वीकारा श्रवणार्थी, व्यावसायिक घेऊन भर्तरी प्रती अवंतिकेसी पातले. पातले ग्रामाजवळी, करीते झाले शिबिरस्थळी, रचोनी गोण्या कनकपट सकळी शिबिरावरी विराजले. ऐसे परी व्यावसायिक, उतरते झाले स्थान स्थानिक, तो असता चळा गेला अर्क व्यावसायिक मिळाले. अग्नी पेटवूनी एक्या ठाई, शेक घेती व्यवसायी, तो निकट येऊनी जंबूक मही कोल्हाळ केला एकची. कोल्हाळ केला परी स्वभाषेत, बोलके झाले जंबूक समस्त, व्यावसायिक होया स्थिती बैसू नका सावध व्हा. तुम्हावरी आहे धाडी, महातस्कर बळी पौढी, द्रव्य हरुणी नेतील तातडी सावध होणी बसारे. ऐसे जंबूक बोलता वाणी, भर्तरी एकता झाला कानी, एकताची विचारंत करणी करिता झाला महाराजा. मनात मने व्यावसायिक अन्न, आपण करिता हो भक्षण, तरी याते श्रुत करून उपकारा ते सारावे. की मातेचा उपकार, जेवी फेडितसे खगेंद्र, तवी व्यावसायिकाचा उपकार जंबुकाचे भाष्य तेची रीती सांगावे. मग म्हण सकळ व्यावसायिका, तुम्ही असावध राहू नका, तस्कर धाड घालू आले का येता आहेत तुम्हावर ते. म्हणती कळले कशावरून, तरी जंबूक बोल स्वभाषे करून, भुंकत तरी भाषा मज कळून येता आहे महाराजा. तरी मी तुमचे बक्षिले अन्न, म्हणून वदलो गुप्त न ठेवून, ऐसे बोले भर्तरी वचन विश्वासाते दाटले. मग ते व्यावसायिक जन, नाना शस्त्रे करुनी धारण, बसते झाले सावधपणे काष्टवनी योजनिया. पोटी घालूनी माळ भरती, सावध पहाटे देती भवती, तो तस्कर धाडी शतनाशुती येऊनिया पोचले. पोचले परी व्यावसायिक, परम झुंजार ब्रीददायिक, यंत्रधारे तस्कर सकळीक, जर्जर केले सर्वस्वी. परम जर्जर तस्कर होता, मग वित्ताची सोडूनी वार्ता, पळते झाले शस्त्रघाता सहाविना शस्त्रघात. असो तस्कर शतानुते, पळवूनी गेले शस्त्रघाते, मग निवारण होऊनी हडबडत बैसले शांत व्यावसायिक. शांत होऊनी भर्तरियासी, घेऊन बैसले मंडपासी, परी सावधपणी लोटली आनिशी दीड प्रहर राहिला. राहिला दीड प्रहर रात्र, पुन्हा जंबूक येऊनी तेथ, पुंकती सर्व मंडळासहित व्यावसायिक एकती. एकता परी भर्तरी ते, पुन्हा पसती प्रश्न उगते, की पुन्हा जंबूक येऊन येथे काय बोलले ते सांगा. ऐसे बोलता व्यावसायिक, सांगता झाला वरदायक, म्हणे आता कोल्हे भुंके वदले आहेत ते एका. तरी उत्तर देशेहून आता पंथिक, येत आहे दक्षिणे जात, शिववर्दी महासमर्थ राक्षस जानसे तो. तया पाशी चार रत्ने, असती तेजस्वी दैदिप्यमान, तरी त्या ते येईल जो मारून पूर्ण लाभ तो लाभेल. परी तो लाभ म्हणाल केवता, तरी तयाचा रुधिर टिळा रेखिता, पावेल लाभ सर्वभौमता अवंतिके माझी दक्षतो. तरी त्या ते योजनी मरण, रुधिरे वश्र आणावे भरून, ग्रामद्वारी टिळा रेखून विजय बाळी रेखावा. ऐसे भर्तरी बोलता त्या ते, तो विक्रम रूप होता तेथे, एकताची शस्त्र हाताते कवळुनिया चालिला. या परी श्रोते कल्पना घेती, शिव वरते त्या दानवाप्रती, काय धन लाभले क्षिती तेची कथा नक सांगावे. मग कवी म्हणे तो दानव, पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व, चित्रमा गंधर्व तयाचे नाम महाप्रतापी आगळा.
तो सहज स्थिती कैलासासी, जाता झाला भावी मानसी. तो मी सह द्रुत कर्मसी, शिव बैसले खेळत. तो चित्रमा गंधर्वनाथ, येऊनी पोचला अकस्मात. तो उमेसहित उमाकांत, भावे करून नमिला. नमिता देखिले नीलकंठ, मग आश्वासन देऊनी सान्निध्य नीट. विराजवूनी गंधर्व भट, तुष्ट केले मानसी. निकट गंधर्वा बैसवून, खेळ खेळती दोघे जण. तो अंबेने खेळी डाव जिंकून, शिवावरी आणिला परी यक्षभास. विविध भासला उभय तास, तेने करुणी प्रतिवादास, प्रवर्तले उभयता. शिव म्हणे पडले 18, अंबा म्हणे पडले 12. ऐसा बोलण्यात फेरा, उभयतासी पडिला. मग तो उभय विवादता गंधर्वा पुसती. तेने शिवपक्ष धरुनी चित्ती, अष्टादश पडले म्हणतसे. परी ते पोबारा खरपणी, असता शोभली मृडानी. म्हणे गंधर्वी शिवपक्ष धरुनी, बोलतोसी ऐसे तू. परी तव देही असत्य वस्ती, आहे सदृढ पापमती. तरी तू जाऊन क्षिते, राक्षस रूपे वर्तशील. ऐसे बोलता दक्षनंदनी, गंधर्व व्यापला कंपे करुनी. अंगी रोमांच उठवून शिवचरणी लागला. म्हणे महाराजा चंद्रमौळी, तव पक्ष धरिता येणे काळी. मुखा लागली शाप काजळी, तरी आता काय करू. ऐसे म्हणून अश्रू भरून, आले उभय लोचन. तेने करुणी चित्ती प्रसन्न, पशुपती दाटला. म्हणे चित्रमा गंधर्वनाथा, न करी शापाची सहसा चिंता. सुरोचन गंधर्व मही पर्वती, शक्रशापे वर्तला की. वर्तला परी तया क्षिती, पुत्र होईल तया प्रती. तया पुत्राचे निहाती, मुक्त होशील सुजाना. तो शस्त्रघाते राक्षस तनुते, तो प्राणाते करील विभक्त. एरी म्हणे लाभ त्यात, मज मारावया कासया. शिव म्हणे तू ते मुक्त करिता, रुधिर टिळ करिकिता माथा. तेने टिळके सर्व शोभता, मही भोगेल भोगाते. तो चित्रमा गंधर्व बोलत, त्या पुत्रासी काय हे माहित. तरी तो येऊनी मम वधाते, प्रवर्तेल महाराजा. ऐसे कोणी उमाकांत, म्हणे ध्रुमीन अवतार भर्तरीनाथ. त्याचे मुखे होईल श्रुत, सुरोचन पुत्रासी. ऐसे बोलता पंचानन, मग स्वस्थ झाले तयाचे मन. मग दिव्य देहाश्रमी ठेवून, दानव देही अवतरला परिबळहीन. येत होता मार्गे करून, तो शस्त्र घेऊनी विक्रम, कानना प्रती प्रवर्तला. या परी अनेक श्रोते बोलती, सुलोचन गंधर्व महीवरती. शक्र शापे पातला निघोती, कैशार्थी ते वदावे. कवी म्हणे ओ एका वचन, अमरपुरी पाक शासन. सभेस्थानी सभा करून, गंधर्वादिक बैसले. पुढे अप्सरा नृत्य करीती, नटके हावभाव दाविती. तिलोत्तमा आणि मेनका युवती, अर्कज्योती लावण्य. कैसे त्याचे चांगुलपण, ग्रंथी किती करू वर्णन. तरी तयाचे स्वरूप पाहता मदन, मोक्षागत होतसे. ज्या सभास्थानी नाट्य करिता, दाविती चमचमका समता. जयाचे नेत्र कटाक्ष पाहता, जपी तपी नाडती. मग मुनी घेऊनी लुंगी कसोटी, सोडूनी धावती तयाचे पाटी. मग कैसे आचरण योग राहटी, होती कष्टी कंदर्पे. ऐसी गुणज्ञान स्वरूप स्थिती, लावण्य लतिका चंद्रज्योती. नाट्य करीती ते सभे प्रती, वेदे चित्ती कंदर्प. ते नाट्य करिता सुरपणी, सुरोचन गंधर्व पंचबाणी. अति वेदला निषेधिनी, लाज सोडून तिज कारणे. परम वेदता पंचबाणी, देव सभेते मध्ये न गणोनी. एकाएकी सभेत उठोनी, मेनके ते स्पर्शितसे. धरोनी मेनकेचा हस्त, कोच हस्ताने करी व्यक्त. ते पाहुनी सचिनाथ, परमचित्ती शोभला. म्हणे सभास्थानी सोडूनी लाज, कवळी तरंबे ते कामिक काजे. तरी हा ऐसा धमध्वज, पदच्युत हो का. जया ते न कळे रंग, हीन बुद्धी कामिक योग. तरी हा पतन पाव स्वर्ग, महागदर्भ हो का.
ऐसे बोलता पाकशासन, तात्काळ झाला तेथुनी पतन होता सहस्रनयन, तुष्ट केला स्तुतीने. म्हणे महाराजा अमरनाथा, उशाप द्यावा माते आता, हे कर्म घडले असता परिश्रमा करावी जी. तो यावंत प्रज्ञा राशी, सदा कळवळा हृदय पाळीशी, तरी पोटी घालून अपराधासे क्षमादान उपावे. तू माय मी लेकरू सहसा, न गणी माझे अपराध लेशा, तरी तू दृष्टी समपियुषा मेरवी कामजवरी. ऐसे स्तुतीचे वदता वचन, संतुष्ट झाला पाकशासन. म्हणे 12 वर्षी पुन्हा परतून स्वस्थानात येशील की. येशील परी कैसे कर्म, मिथुळाधीश जो नरेंद्रोत्तम, जाते सत्यवर्मा नाम महिलागी मिरवितसे. तयाची कन्या लावण्य राशी, साध्विवेकी पुण्य राशी, तिथे वरुणी कृमी मासे विक्रमाते तो शोवावे. तो विष्णू विक्रम मूर्ती ऐसी, स्वशक मिरवेल महिसी, ते येतात उदरासे मुक्त होशील महाराजा. पाहता विक्रम सुताचे मुख, हरेल सर्व शाप दुःख, मग भूलोकाते होनी विन्मुख, स्वर्गलोकावासी होसी तू. ऐसे बोलता सहस्रनयन, गंधर्व पावला तुष्टभान, जैसे मृत्यूवेळी पियुषपान लाभलेसे देवाने. की अत्यंत दारिद्र्य झालासी प्राप्त, दैवे मांदूस लाभ होत, की सरिता उगी जात वाहत सांगडी आता लागली. की परम दुष्काळी न मिळे अन्न, बनंग रूप दावी दुरून, ते आपण गेले सुरंबीने तैसे झाले गंधर्वी. असो मग तो सुरोचन, तया झाले स्वर्गपतन, वायुचक्री मिथुळा कानन सेविता झाला येऊनी. परी तो येताची स्पर्शिता मही, होऊनी गेला गंधर्व देही. मग रासव पंथी कानन प्रवाही, चरू लागे नित्यशा. तवत्या गावी कुल्हाळ कमठ, उत्तम नाम असे सुबट, तो संचारुनी कानन वाटे गर्दभाते शोधितसे. शोधिता कमठ कुल्हाळ, देखिले गर्दभ मंडळ, त्या गर्दभाक हा शाप बाळ, गंधर्व रूपी मिरवतसे. मग तेने हाकोनी गर्दभ समस्त, नेता झाला स्वसदनात, त्याज सवे गंधर्व त्यात कुल्हाळ शाळे गेलासे. गेला परी बहु दिवसे, तया कुल्हाळ गृही असे, यावरी कमठ तो स्वसदनात दरिद्रता पावला. तेने करुणी गर्दभ समस्त, उपिले परा घेऊनी वित्त, परी तो गंधर्व स्वसदनात रक्षुनिया ठेविला. रक्षिला परी कटाद्वारी, गर्दभ मनी विचार करी, एकांती एकट्या परी कमठ कुल्हाळी ठेविला. मग रात्र पाहुणी 2 प्रहर, कुल्हाळा ते बोले उत्तर, की सत्यवर्माची कन्या सुंदर, करुणी द्यावी मज कांता. ऐसे दिनोदिन पुकारिता, कमठ कानी होय एकता. मग सदना बाहेर येऊनी तत्वा, निज दृष्टीने विलोकी परी कोठे काही, पाहत्या प्रति वसत नाही. कोण बोलतो बोल प्रवाही, तोही कोण कळेना. ऐसा होणे साशंकित, पुन्हा सदना माझी जात, तो गंधर्व पुन्हा पाचारुनी त्याते दारादावी म्हणितसे. पुन्हा कमठ येत परतोन, पाहता बोले याचे वदन, परी गर्दभ बोलतो ऐसे वचन, हे तो कोणा कळेना. मग साशंकित होय चित्ती, कोण बोले तो गृहाप्रती, संशय येत तया चित्ती, उभा राही कमठ तो. कमठ सन्मुख उभा असता, गर्दभ विचार तरी चित्ता, म्हणे भ्रांती फेडावी आता आपुलिया शब्दाची. मग कमठाजवळी पाचारून, बोलता झाला गर्दभ वचन, म्हणे महाराजा संशय दारुण, पाहता असे किमर्थ तो. परी मी नित्य बोलतो वाणी, तो ऐकतोसी कानी, तरी सत्यवर्माची मज नेदनी, करून देती भाजा. ऐसे गर्दभ बोलता वचन, कमठ खोचे भये करून, जरी हे ऐकले पराने, तरी शिक्षा होईल आमुते. अहाहारे प्रत्यक्ष गर्दभ तव, मिसळोनी पाहसी सोयरांनीव, मेरू मशक तेवी मानव, समरंगण मिरविशी. कोठे राजा कोठे रंजक, कोठे तुरे मागणार बीक, कोठे मेरू कोठे मशक, अर्की खाद्योत्त मिरवला.
ऐसा विचार कमठ करीत, मने बरवे नव्हे यात. तरी ताते जुनी ग्रामाते परदेशाप्रती वसावे. तरी आता विपर्यास, कळता सत्यवर्म रायास. तो शिर छेदोनी कसा यास, अर्पिल जाण निर्धारे. ऐसा विचार करिता चित्ती, तो उदयासी पावला गबसती. मग कांतेचे सांगोनी गर्दभ नीती, पलायनासी निश्चित केला पै. परी तो मूढ दोघे जण, जया लागी नसे ज्ञान. की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन, हे आश्चर्य वाटेना. पशु असती वाचा रहित, हा गर्दभ बोलतो मात. तरी हा पशु नव्हे निश्चित, प्रज्ञावंत समजेना. म्हणून असती मूढपणी, योजिले त्याने पलायन. त्याची गर्दभी ग्रंथिका वाहून, संसार ग्रंथिका भरेली. संसार वाहुनी गर्दभावरता, त्या सवे चालती उभयता. सहज स्थिती चाल चालिता, ग्रामद्वारी ते आले. परिद्वार रक्षक तेथे असती, तीही पाहतात याची स्थिती. समजोनी त्याची पलायन रीती, तर्की ज्ञाने करुनिया. मग ते हटकती कमठा कारणे, म्हणती संसार गदर्भी वाहून. किमर्थ तू पलायन करशी सांगत कमठा रे. ऐसे पुसता द्वार रक्षक, तेव्हा तो झाला भय व्यापक. न बोले वचन काही एक, मुखस्तंभ बावरी येला. तरी ते नाना युक्ती प्रयुक्ती, पलना अर्थ पुसती. परी तो नवदे दुःख प्रती, संशयात मिरवितसे. मनात म्हणे कमठ कुल्लाळ, जरी हा अर्थ वधू केवळ. तरी संध्या हा वडवा नळ, अंगस्पर्शी लांबचे. म्हणून त्या ते न बोलेची काही, मूक स्तंभ विचारे वाचवा प्रवाही. मग ते द्वारपाळ प्रज्ञा देई, अटक करीती कमठाते. म्हणती ऐसी वस्ती टाकून, कमठा तू करशी पलायन. तरी ते राय ते श्रुत करून, मग बोलू तुझ कमठा. ऐसे वधुनी द्वारपाळ, राजांगणी जाऊनी चपळ. म्हणती महाराजा कमठ कुल्लाळ, ग्रामातून जातसे. मग त्वरे पाठवून आपले दूत, कमठानी राजसभेत. सभेस्थानी जाताची त्या ते राव सुमुखे पुसतसे. म्हणे काय झाली दुःख मात, कोणते दुःख तुझ वसत. झाले म्हणून ग्रामाते सोडून या जासे तू. ऐसी असता महाराटी, तू कोण अर्थ झालासी कष्टी. तरी तो अर्थ वधुनी होती, श्रुत करी यामुते. म्हणे कमठ सत्यवर्मा, नाव मिरवत मही आम्हा. तरी सत्य चालवीत नेमा, नाम समान वर्ततसे. ऐसे बोलता राव वचन, कमठ बोले राया कारणे. हे महाराजा प्रजा पालना कारणे, दक्ष तुम्हीच आम्हा की. परी माते दुःख जे आहे, ते वाचेने बोलता नये. बोलो जाता प्राण जाये, देहमुक्त होईल. राव म्हणे मज कडून, जात असेल तुझा प्राण. तरी अन्याय माफ करीन, रक्षेन प्राण तुझा की. तरी या बोला कारणे, संशय मिरवीत असेल मनी. तरी माझे सदैव वचन, घे कमठा तू. ऐसे बोलता राजेंद्र वाणी, कमठ तुका विग्रीवे लागुनी. म्हणे महाराजा ऐसे वाणी, भाष्य द्यावी मज आता. अवश्य म्हणून सत्यवर्मा, कर्तळ भाष देत उत्तमा. मग म्हणे कमठा क्लेशवर्मा, वधूनी दावी मज आता. एरू म्हणे नरेशा, एकांती दावीन शब्दलेशा. ऐसे बोलता कमठ सहजा, एकांता ते चालले. कमठ आणि नरेंद्रोत्तम, एकांती बैसले शुद्ध आश्रमा. मग कमठ म्हणे राया कामा, मम क्लेशाची अवधारी. हे राया तू सर्वज्ञ मूर्ती, तव उदरीची कन्या युवती. नामजेचे सत्यवती, महिवर्ती मिरवितसे. तरी काय सांगू विपर्यास, एक गर्दभ मम सदनास. तो रात्री पाचारोनी आम्हास, विपरीत वाणी बोलतसे. बोलतसे कैसी रीती, की मज दारा करुणी दे सत्यवती. ऐसे बोलता चक्रवर्ती, भय व्याप्त मन माझे. अहो हे पशु काय बोलत, जरी राया ते होत श्रुत. मग तो माते सदनासहित, कोण पाळी जाळील. ऐसा भयाची उमजूनी वार्ता, त्रास योजिला आपले चित्ता. म्हणून राया सोडून स्वार्था, ग्रामाबाहेरी जातसे. ऐसे बोलता कुमुठ कुल्लाळ,
मग विचार करीतसे नृपाळ, चित्ती म्हणे पशु केवळ वाचारहित सती की, तरी तो पशु न म्हणावा सर्वथा, कोणीतरी असेल देवता, परीक्षे विन माझे चित्ता पशुवेशे नटलासे. ऐसा विचार करुनी चित्ती, बोलता झाला कमठाप्रती, म्हणे कमठा भय चित्ती धरू नको या हेतू, तरी आता कुशलपणे दावू आपले भावलक्षण, आणि तयाची परीक्षा करून सत्यवती ओपावी. तरी तू आता सेवुनी सदन, स्वस्थ करी आपले मन, गर्दभ करिता तू ते भाषण उत्तर युक्ती ते एक, तू ते बोलता गर्दभ मात, तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित, की हा प्रकार राय ते श्रुत केलासे महाराजा. केले परी राजोत्तर, आले आहे तो बोलावर, तरी धृत ताम्राचे मिथुळा नगर करून द्यावे सर्वस्वे. पूर्ण झाली या ताम्रवर्ती, मग आपुल्या ते देईल सत्यवती, ऐसे सांगून तया प्रती तुष्ट करी चित्ता ते. ऐसे कमठा नरेंद्र मे, सांगून दिला उत्तर नेम, तुष्ट करून मनोधर्म बोळविला कमठ तो. मग तुष्ट होऊन कमठ चित्ती, जाता झाला सदनाप्रती, तो अस्ताचळा पाऊनी गबसती मही रात्र संचरली. रात्री झाले 2 प्रहर, तव गर्दभ बोले उत्तर, हे कमठा तू नरेश्वर सत्यवती दे माते. ऐसे बोलता पशुयुक्ती, कमठ उत्तर देयत या प्रती, म्हणे महाराजा नृपाप्रती श्रुत केले आहे मी. श्रुत केल्यावरी प्रत्युत्तर, राई दिदले अनिवार, की ताम्रधातूचे मिथुळा नगर करून द्यावे आमुते. राम झालिया ताम्रसदनी, अर्पीन त्या ते नंदनी, ऐसिया बोल प्रकरणी बोलिला आहे नरेंद्र तो. तरी ऐसिया बोला सरळ, असेल काही दावा कळा, तुष्ट करून नरेंद्र पाळा सत्यवती वरावी. त्या ते ताम्रवती देऊन, ग्रहण करावे कन्यारत्न, जैसे दानवासुरा देऊन पियुष घेतले देवांनी, किंवा कष्टाचे कचे ओपोनी, हरोनी गेला संजीवनी, तेवी राया ते तुष्ट करून सत्यवती हरिका. तरी काच देऊनी 5 घेणे, हे तो बुद्धिमंत लक्षण, असेल काही या प्रमाण करून दावी महाराजा. ऐसा कमठ बोलता युक्ती, हास्य करी गंधर्वपती, म्हणे रायाची विशाळमती नवे कमठा या प्रकरणी. अरे हेमंत गटी रत्नकोंदणी, जरी तो आराधिता वाणी, तरी करुणी देतोय चिक्षणी अमर नगरी समान की सबळ शक्राची संपत्ती, आणूनी देतो तया प्रती, तेथे मागणे ताम्रवती अद्वैतपणी हे काय. असे सकळ काननाब्धी सुरभी रत्न, कल्पतरू आधी 14 करुणी, ते ताम्रवती मागणे वाणी ऐवदपणी हे काय. की सुरब्धी अब्धी रत्न, मागता देतो आणून, तेथे ताम्रवर्ती नगर पूर्ण अद्वैतवाणी हे काय. की रेवा काननीचे पाषाण, निधी चिंतामणी देतो करून, ते ताम्रवर्ती नगर मागून अद्वैतपणे हे काय. तरी आता असो कैसे, जैसे ज्याचे संचित असे, तैसी बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध बळी अनुक्रमे. तरी कमठा ती निगुती, जावोनी सांगावी राया प्रती, की मिथुळा ग्राम ताम्रवर्ती ग्रहण करी नरेंद्रा. अवश्य म्हणून कुल्लाळ, जावोनी वदिला मिथुळा पाळ, म्हणे महाराजा भूपा कुशळ बोलिला ते ऐकावे. म्हणे सिद्ध करुनी सत्यवती, कृपे उपजे माझे हाती, आज रात्री ताम्रवर्ती निजदृष्टी पाहशील. ऐसे पशुचे वाग्वचन, कमठ मुखे रावये कुण, अवश्य कुल्लाळा ते म्हणून सदना ते पाठवी. कुल्लाळ येताचे स्वधर्मा, म्हणे प्राज्ञिका गर्दभोत्तमा, राया सांगत ऐसा महिमा स्वीकारिले रायाने. मग प्रत्यक्ष होता विश्वकर्मा, म्हणे महाराजा गंधर्वोत्तमा, कवन कामिक काम तुम्हा वेदलासे महाराजा. एरू म्हणे विराट स्वरूप तनया, मुख्य माझी तो ब्रह्मकाया, काम उदेला गुरुराया मिथुळा की जे ताम्रवती. विश्वकर्मा तुझे नाम, तरी जानसी सकळ विश्वाचे कर्म, कर्म ओपुनी जगद्रुम सुपंथा पंथा लाविले.
तरी सकळ कर्म निर्माण करता, म्हणून विश्वकर्मा नामा शोभत आहे, म्हणून त्या अर्था पाचारिले तू ते मी. तरी जगद्गुरु तू कर्मपाठ, निवारी तू माझे तुके साकडे. ताम्रवती मिथुळा कोट करून द्यावे महाराजा, ऐसे एकता गंधर्व वाणी मागिले प्रहरीची यामिनी. विश्वकर्मा ग्रामधामी कृपा करून हसतसे, कृपा दृष्टी अवीट करिता. ताम्रधातू ग्राम समस्त व्याप्त धामे सर्वथा, ताम्रवर्णी लखलखिती. राजा अंत्यजा दिसवे सकळ, कोणी न उरला धामे दुर्बळ. ताम्रवाटिका सकळ स्थळ ग्राम मिथुळा मिरवले, ऐसे करुणी विश्वकर्मा अदृश्य गेला आपले धामा. एरीकडे उदयोत्तमा हातापाती ग्रामजन, तो ताम्रधातू अंगना सहित धामे विराजली सुशोभित. ऐसे पाहताची अपरिमित ठक पडले जगासी, म्हणती हे काय पूर्व झाले, न घडे तेचे घडून आले. परी राये पाहताची जाणवले, कोण परीक्षा चित्ताते. मग मनात म्हणे सत्यवर्मा, कन्या ओपीत सुकर्मा. परी लौकिक अति जग दुर्गमा, हेळणी ते पावेल मी. तरी हे जग दुर्गम नोहे भले, द्विमुख सावज होऊनी बैसले. पैशून्याची देखुनी पावले, दशावया धावती. तरी आता गुप्त गुप्ते, कन्या ओपुनी कुल्लाळा ते. स्वग्रामे धामा कारणे विभक्त, दूरदेशी वसवावा. ऐसा विचार योजनी चित्ती, मग पाचारुनी कमठाप्रती. लोकनिंदेच्या सकळार्थी सुचविले तया ते, म्हणे महाराजा कमठा एक. कन्या गर्दभा पिता देख, लोकनिंदा पतन शब्दचा वार्क प्रविष्ट होईल भुवनी की. तरी लावण्य चपळा सत्यवती, येऊनी जावी सदनाप्रती. परी या गावी न करुणी वस्ती, दूरदेशी वसावे. ऐसे बोलता राव स्पष्ट, अवश्य म्हणे कुल्लाळ कमठ. मग सदनी येऊनी संसार थाट, व श्रीग्रंथिका वाहिली. अर्क झाला अस्तमानी, पुन्हा प्रवेशे राजसदनी. म्हणे राया ग्रंथिका बांधुनी, सिद्ध आहे जावया. राव पाचारुनी कन्या युवती, म्हणे पवित्र सत्यवती. तू ते अर्पिले देवाप्रती, स्वीकारावे तया ते. मनशील परीक्षिले कैसे, तरी मिथुळा ताम्रवर्ती क्लेशे. क्षण न लोटता केले असे, तस्मात देव निश्चय तो. तरी तू त्या स्वीकारून, ओळखी आणि जे कोणाचा कोण. मी तोची परीक्षेला निश्चय करून, दैवत रूपे गर्दभ तो. करीसी सहसा अपमान, तरी काया वाचा मनी करून. सुची होनी उत्तीर्ण, उभय कुळा हेची करी. जरी गर्दभ म्हणून अपमानिसी, तरी डाग लागेल मम कुळासी. आणि तो कोपला विपर्यासी, पतन शापा उपिल की. तरी ऐसे करी नंदनी, युक्ती प्रयुक्ती तया लागुनी. गर्दभ देहाचा त्याग करुनी, स्वस्वरूपी मिरविका. तेने करुनी उभय कुळ पक्षी, उद्भवार्थ मिरवेल दक्षी. तरी आत शुद्ध कांक्षे, कमठ सदनी सेविका. ऐसे बोलता ती ते सदनी, अवश्य म्हणून शुभाननी. मग कुल्लाळ गृही जात घेऊनी, निशी माझे संचरली. संसारली धरी म्हणता, बोट लावूनी दावी भरता. सत्यवती ऐसे बोलता, राव पुसे कमठा ते. राव पुसे कमठा सही, दाविता चिराव लागे पायी. म्हणे महाराजा हे जावई, पाळन करी कन्येचे. ऐसे बोलता तया पर, गर्दभ बोलता झाला उत्तर. राया तो भाग्य असे थोर, मी जावई तुझसे. पाही माझी कळा गर्दभ देही, लोक याते म्हणसील काही. परी हे असो निंदा प्रवाही, परी धन्य भाग्य तू ते की. तरी राया एक माते, शक्र शाते गर्दभ देहाते. मी विचारितो कृत्रिम मते, ना तरी सुरोचन गंधर्व मी. मग मुळापासून समूळ कथा, सांगुनी तोषविल नृपनाथा. ऐशी नृपे कुणी वार्ता, तुष्ट चित्ती मिरवला. मग देऊनी लावण्य राशी, राव गेला सुसदनाशी. भरता देऊनी सत्यवतीसी, कुल्लाळा ते पार्थुनिया. राव जाता स्वसदनी, कमठ सत्यवती घेऊनी. अवंतिकेचा मार्ग धरुनी, गमन करी रात्री तो. असो आता पुढील अध्यायी, सत्यवती करील काही.
तेच कथा परिसावी अवधान देऊनिया. धुंडी